तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। सातपुड्याच्या पायथ्याला विकासाची तहान, आदिवासी भागातील पाणीटंचाईचं वास्तव। जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वस्तीमध्ये अनेक वर्षांपासून विकासाच्या नावाखाली फक्त आश्वासनेच मिळत आहेत। शासनाने योजनांची घोषणा केली, काही कामे सुरूही केली, मात्र जमीनवर काहीही परिणामकारक दिसून येत नाही। आजही या भागातील बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांचाही अभाव असून दळणवळणाच्या मूलभूत सुविधांची कमतरता लक्षात येते। पाणी मिळवण्यासाठी महिलांची हपसीवर धावपळ, शेतकाम संपवून आदिवासी महिलांना लांब अंतर पार करत डोंगर उतारावरील हपसीवरून पाणी आणावे लागते। हे पाणी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितही नाही। काही लोक अजूनही खाजगी विहिरींवर जाऊन पाणी भरतात। शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत 4 वर्षांपूर्वी जल टाकीच्या कामाचा प्रारंभ झाला, पण अनेक गावांमध्ये ते अजूनही अपूर्ण आहे। ज्या टाक्या बांधण्यात आल्या त्या देखील निकृष्ट दर्जाच्या आहेत। रेतीचा दर्जा कमी असून मजबूत बांधकामाची पूर्णतः अनुपस्थिती आहे। त्यामुळे अशा टाक्या फार काळ टिकणार नाहीत हे स्पष्ट दिसते। पाईपलाईनची अर्धवट कामे आणि ठेकेदारांची मनमानी। पाणी पुरवठ्यासाठी टाक्या तर बांधण्यात आल्या, पण त्या गावांपर्यंत पाईपलाईन पोहोचलेलीच नाही। काही ठिकाणी पाईपलाईनच्या खड्ड्यांमध्ये अजूनही पाईप बसवलेले नाही। या कामात ना शाखा अभियंता दिसतो ना ठेकेदार, मनमानी पद्धतीने काम केले जात आहे। लोकांच्या तक्रारी असूनही कोणतीही चौकशी नाही, ना कोणाला जाब विचारला जातो। ही कामे अनेक वर्षांपासून अर्धवटच आहेत आणि गावकरी अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी दररोज संघर्ष करत आहेत। लोकांची जळगाव उन्नतीकडे विनंती, कामे पूर्ण करा। स्थानिक ग्रामस्थांनी जळगाव उन्नती या स्थानिक माध्यमाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आहे। त्यांची स्पष्ट मागणी आहे की टाकीचे व पाईपलाईनचे काम तत्काळ पूर्ण व्हावे, जेणेकरून त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळू शकेल। आदिवासी भागातील हा प्रश्न केवळ पाणीटंचाईचा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचा आरसा आहे। शासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावे आणि दोषींवर कारवाई करत कामे वेळेत पूर्ण करावीत, हीच अपेक्षा। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।